नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील संपूर्ण कर्जदार आणि थकबाकीदार त्यासोबत कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक छोटीशी परंतु महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि त्यामुळे जर आपण थकबाकीदार असाल, कर्जदार असाल तर ताबडतोब आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट सध्या समजत आहे की आपल्या राज्यामध्ये डिसेंबर अखेरपर्यंत तब्बल 28,606 कोटी रुपयाचं पीक कर्ज जे आहे तर ते शेतकऱ्यांकडे थकलं असून जर मार्च अखेरीस पाहायचं झालं तर जवळपास थकीत कर्जाचा आकडा जो आहे तर तो 40,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की जी काही शेतकरी कर्जमाफी होईल अशी आशा सध्या शेतकऱ्यांना लागलेली आहे. आणि त्यामुळे आता बँकांना कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी झालेली आहे. याचं कारण आपल्याला माहितीच आहे की कारण ज्या काही मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लागली आहे. आणि जर कर्ज भरलं तर ते शेतकरी नियमित कर्जदार होणार आहेत आणि त्यांना कर्जमाफीचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे तर ते बाकी आहे, शेतकरी थकबाकीदार झालेला आहे. आणि त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झालेत अशी कुजबूज पुन्हा सुरू झाली आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे की कर्ज थकबाकीच्या प्रकरणामध्ये शेतकरीच खलनायक आहेत असं चित्र दाखवलं जात आहे. परंतु महत्त्वाचा विषय म्हणजे की जे काय आहे तर ते सरकारमुळे आहे, कारण की सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा जी आहे तर ती लावली आहे. परंतु शेतकऱ्याचं थकीत कर्ज वाढण्यामागचं अजून एक कारण म्हणजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे शेतकरी विरोधी निर्णय आहेत. याकडे मात्र सोयीस्कर कानाडोळा केला जात असल्याचं आता शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे. कारण की 2023च्या दुष्काळानंतर 2024च्या खरीप हंगामात मान्सून पावसाने साथ दिली आणि शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पीक कर्जासाठी बँकांची दारं जी आहेत ती ठोठावली. परंतु लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत मंजूर करण्यात आले नाही आणि दोन्ही हंगामात म्हणजे खरीपात आणि रब्बीत पीक कर्ज वाटपाला आकडत हात घेतल्याचं दिसलं. तर काही जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत बैठकाच घेतल्या नाहीत आणि त्यामुळे पीक कर्ज वाटप अतिशय संथ गतीनं होत राहिलं. त्यासोबतच काही बँकांनी आपल्या शेतकरी बांधवांना सिबिलचे कारणे पुढे करत बहुतांश वेळांना शेतकऱ्यांना कर्ज देताना नाकारण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे सर्वच बँका शेतकरी बांधवांना कर्ज देतात अशी परिस्थिती मुळातच सध्या तरी नाही आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले आहे तर अशा शेतकऱ्यांनी आता ती कर्ज थकवली आहेत, कारण की त्यांचे मूळ कारण म्हणजे की जे काय आहे तर ते सरकारचे धोरणं आणि आश्वासनं आहेत. आणि त्यामुळे सरकारने दिलेली जी काही आश्वासनं आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी मुळात जे कर्ज आहे तर ते थकवलं असल्याचं सध्या तरी समोर आलेलं आहे. आणि मागील 3 वर्षापासून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयामुळे राज्यातील कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकासह तूर, हरभरा, कांदा, ऊस उत्पादक शेतकरी जेरीस आले आहेत. आणि या पिकांच्या आयात निर्यात धोरणातल्या लकव्याने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. तर मागील खरीप हंगामात तर शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरामध्ये शेतमाल जो आहे तो विकावा लागला आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा वसूल झालेला नाही. याकडे शेतकऱ्यांनी वेळोवेळी सरकारचं लक्ष जे आहे ते वेधण्यासाठी आंदोलनं, मोर्चा, निवेदनाचा मार्ग वापरला. पण तरीही केंद्र सरकारनं निवडणुकीच्या आधीच निर्यातीचा लगाम आवरून आयातीचा कचरा मोकळा सोडला आहे. आणि त्यामुळे तेलबिया, कडधान्य, कांदा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटामध्ये मातीच मिसळली गेली. आणि त्यासोबतच दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं पुन्हा एकदा मोडलं गेलं आहे. आणि अशातच विधानसभा निवडणुकीत राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजप पक्षाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं आणि 7/12 कोरा करू अशी ग्वाहीच दिली. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा लागली. आणि कारण याआधीच शेतमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली होती, कर्ज थकली होती, नवीन कर्ज बँक देत नव्हती. आणि राज्य सरकारने आधी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा सुद्धा ताळमेळ नव्हता. आणि त्यामुळे पात्र शेतकरीसुद्धा लाभापासून वंचित राहिले होते. आणि त्यात फडणवीस सरकारच्या आणि भाजपच्या जाहीरनाम्यातील कर्जमाफीच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं वाटू लागलं होतं. परंतु विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही असा आविर्भाव बोलत होते. आणि फडणवीसांच्या ग्वाहीमुळे शेतकऱ्यांना नवीन सरकार स्थापन झालं की कर्जमाफी मिळेल असं वाटू लागलं होतं. परंतु नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा प्रयत्न करू असं म्हणत फडणवीसांनी शेतकऱ्यांना आशा लावली. प्रत्यक्षात मात्र कर्जमाफी कधी करणार याबद्दल कधी ठोस सांगण्यात आलं नाही. आणि याचा परिणाम म्हणजे की आधीच 3 हंगाम तोट्यात गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये कर्ज भरलं आणि राज्य सरकारने कर्जमाफी केली तर मात्र आपलाच तोटा होईल अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे बँकाकडून घेतलेलं पीक कर्ज थकलं आहे. ही बाब जरी खरी असली तरी त्यासाठी सरकारच जबाबदार आहे असं म्हणत सरकारच्या भूमिकेमध्ये ही जी आहे तर ती भूमिका बदलण्याची गरज आहे. आणि त्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीवरून आपली भूमिकाही स्पष्ट केली पाहिजे, तरच शेतकरी कर्ज थकबाकीबद्दल निर्णय घेतील. अन्यथा कर्जमाफीच्या आशेवर कर्जाची थकबाकी वाढत जाईल आणि त्यातून बँका व शेतकऱ्यांची कोंडीच होईल.
तर लवकरात लवकर सरकारने कर्जमाफीची भूमिका जी आहे ती स्पष्ट केली पाहिजे, कारण की जे काही थकबाकीदार कर्जदार शेतकरी आहेत त्यांचासुद्धा प्रश्न आहे तो सुटणार आहे. त्यासोबत जर असंच राहिलं तर नक्कीच शेतकऱ्यांची आणि बँकांची सुद्धा कोंडी जी आहे ती होणार आहे आणि शेतकरी थकबाकी आहे तर ती दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्यामुळे सरकारने जे आहे तर ते लवकरात लवकर जो आहे निर्णय घेतला पाहिजे.